संपूर्ण पवार कुटुंब आज शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी एकत्र येणार। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यावेळी उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। संपूर्ण पवार कुटुंब हे शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी आज एकत्र येणार असल्याची माहिती आहे। आता पवार कुटुंब म्हणजे त्यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांचा समावेश असणार का, हे तिघही शरद पवारांच्या निवासस्थानी आज येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे अजित पवारांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा होऊ लागल्या, त्यानंतर त्या चर्चा थांबल्या। आता दोन्ही पक्ष एकीकडे आपापलं काम करता आहेत, एक पक्ष सत्तेत आहे, एक पक्ष विरोधात आहे, दोन्ही पक्षांकडून आपापलं काम सुरू। आणि त्यानंतर आता ही बातमी पवार कुटुंबीय एकत्र शरद पवारांच्या पुण्यातल्या घरी येणार अशी माहिती आहे। मात्र सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार तिथे येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पवार कुटुंबीय एकत्र येत आहेत, नेमकं कारण काही स्पष्ट झालंय का, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार असणार का? जी माहिती मिळते त्या माहितीप्रमाणे सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यातल्या मोदीबाग या निवासस्थानी जाणार आहेत। आणि याच निवासस्थानी पवार कुटुंबीय जेव्हा सगळेजण एकत्र येतील तेव्हा निश्चितच त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर केली जाईल, मात्र राजकीय चर्चा जी आहे ती देखील होते काय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। संध्याकाळी 5 वाजता पुण्यातल्या मोदीबागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती आहे। विक्रांत, नाही, खरं आहे ज्ञानेश्वर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राजकीय चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि अर्थात आता राजकीय वर्तुळामध्ये यामुळे तशी चर्चाही सुरू झालेली असणार आहे। ज्ञानेश्वर, आत्ता पवार कुटुंबीय एकत्र येण्यामागचं म्हणजे या टायमिंग मध्ये काही दिसतंय का? एकीकडे राज्यसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, पार्थ पवार खासदार झालेले आहेत, शरद पवार पुन्हा एकदा खासदार झालेले आहेत, आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, या सगळ्याविषयी या सगळ्याचं विश्लेषण काही करता येईल का ज्ञानेश्वर? जी माहिती आपल्याला मिळते आहे या माहितीनुसार शरद पवार यांचा डिस्चार्ज झाला, त्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीची ही बैठक आहे अशा पद्धतीनं माहिती दिली जाते आहे। पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या तब्येतीची विचारपूस होईलच, मात्र जेव्हा हे सगळे कुटुंबीय एकत्र येतील, ज्यामध्ये सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार हे जेव्हा परिवारातले सदस्य एकत्र येतील तेव्हा राजकीय चर्चा काही या सगळ्या परिवारातल्या सदस्यांमध्ये होते का, आगामी सगळ्या वाटचाली असतील, दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या संदर्भानं काही चर्चा होते का, 2029च्या संदर्भानं विधानसभेच्या बाबतचा जो मुद्दा उपस्थित केला गेलेला होता जय पवार यांच्याकडून, त्यावर काही चर्चा होते का, ज्याला रोहित पवारांनी पवार विरुद्ध पवार अशा पद्धतीचा सामना होऊ शकतो असं उत्तर दिलं होतं। याही गोष्टींचा या सगळ्या बैठकीमध्ये चर्चेतून काही विषय निघतोय का हे पाहणं महत्वाचं असतं। अगदी खरं आहे ज्ञानेश्वर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राजकीय काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव सुद्धा आपल्याकडे। ज्ञानेश्वर, तुम्हाला थोडंसं थांबवतो, जयकुमार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयकुमार, भेटीमागचं काही कारण समोर येतंय का? आज भेट होणार असं कळतंय पवार कुटुंबियांची। विक्रांत, आपण बघतोय की आज संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांचे जे पुण्यातलं निवासस्थान आहे मोदीबाग येथे 5च्या सुमारास एकत्र येणार आहे अशी माहिती मिळत आहे। यावेळी संपूर्ण पवार कुटुंबातील शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार असतील किंवा युवा नेते योगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, हे देखील सर्व उपस्थित राहणार आहेत। आणि यावेळी विलिनीकरणाचा मुद्दा देखील समोर येऊ शकतो किंवा हे जे दादांच्या अपघातासंदर्भात देखील काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्वाचं असलं तरी या बैठकीमागचं अद्याप कारण अस्पष्ट आहे। परंतु आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून पवार कुटुंबातील सदस्य हे त्यांच्या कामात व्यस्त होते किंवा त्यांच्या धावपळीत होते किंवा कुठेतरी त्यांना भेटता आलं नाही, त्यामुळे त्यांनी आज हे गेट टुगेदर त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आज सर्व पवार कुटुंब त्या ठिकाणी एकत्रित येणार आहे। यावेळी अजितदादांच्या कुटुंबातील सुनेत्रा पवार असतील, जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील हे देखील या बैठकीला येणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। जर यांनी बैठकीला उपस्थिती लावली, जर पार्थ पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील यांनी जर या बैठकीला उपस्थिती लावली तर नक्कीच विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती देखील ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे। विक्रांत, जयकुमार, या सगळ्या संदर्भात पवार कुटुंबियांपैकी कोणाशी काही बोलणं झालेलं आहे का? अद्याप पवार कुटुंबातील कोणाशीही संपर्क आपल्याला साधता आलेला नाहीये किंवा आपल्याला कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। परंतु मिळालेल्या माहितीनुसार 5च्या सुमारास विक्रांत संपूर्ण पवार कुटुंब मोदी बागेमध्ये शरद पवारांचे जे निवासस्थान आहे येथे एकत्र येणार आहेत आणि यावेळी कोण कोण उपस्थित राहणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे। विक्रांत, पण जयकुमार, आणखी एक प्रश्न असा, पवार कुटुंबियांशी थेट बोलणं झालं नसलं तरी बारामतीमध्ये जे पवार कुटुंबियांच्या निकटवर्ती आहेत, विशेषतः सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या निकटवर्तीयांशी कोणाशी बोलणं झालेलं आहे का? नेमकी भेट कशा संदर्भात आहे किंवा मग भेट नक्की घेतली जाणार आहे का? हे तिघं जाणार आहेत का? या संदर्भात निकटवर्तीयांशी कोणाशी काही बोलणं झालंय?
सकाळी आपण बघितलं की युवा नेते योगेंद्र पवार दादांच्या स्मृतीस्थळावरती गेले होते. तिथे त्यांनी स्वच्छता अभियान देखील राबवलं. यावेळी स्वच्छता अभियान झाल्यानंतर युवा नेते योगेंद्र पवारांनी थेट त्यांचे आजोबा शरद पवारांना त्यांना फोन केला आणि त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी तिथे त्यांचा जे फोनद्वारे त्यांच्याशी संवाद जो चालू होता त्यामध्ये आपल्याला असं ऐकण्यात आलं की सर्व कुटुंब युवा नेते योगेंद्र पवार आणि त्यांचे वडील श्रीनिवास पवार हे बारामतीवरून त्या ठिकाणी जाणार आहेत आणि कुटुंबातील सर्व सदस्य त्या ठिकाणी येत आहेत. मग 5 वाजता बनवण्यात आलेला आहे आणि यावरून आपल्याला ती माहिती मिळली की संपूर्ण पवार कुटुंब आज त्यांच्या मोदी बागेमध्ये एकत्र येणार आहे. विक्रांत. बरं जयकुमार, अजित पवारांचं 28 जानेवारीला विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या त्या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या. मग त्या चर्चा थांबल्या. त्यानंतर शरद पवार राज्यसभेवर खासदार म्हणून गेले, पार्थ पवार राज्यसभेवर खासदार म्हणून गेले, सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवली, उपमुख्यमंत्रीपदी त्या विराजमान झाल्या आणि त्यानंतर आता इतक्या दिवसांनंतर पुन्हा पवार कुटुंबीय एकत्र भेटणार आहेत. याकडे कसं पाहायचं राजकीय वर्तुळात, विशेषतः बारामतीमध्ये राजकीय वर्तुळात काय चर्चा सुरू आहे? बारामतीमध्ये तरी सध्या दादांच्या अपघातासंदर्भात कोणीच काही विषय मुद्दा समोर का मांडत नाहीये. पवार कुटुंबातील सदस्य का पुढे येत नाहीत, म्हणजे खास करून दादांच्या कुटुंबातील का कोणी समोर मुद्दा दादांच्या अपघातासंदर्भात का मांडत नाहीत असा प्रश्न बारामतीतल्या नागरिकांकडनं केला जातोय. नंतरनं जो विलिनीकरणाचा मुद्दा आहे, दादांची जी शेवटची इच्छा होती त्यावरती देखील पवार कुटुंब का एकत्र बसून चर्चा करत नाहीये किंवा यामध्ये काहीतरी मार्ग का काढला जात नाही. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची जी दादांची जी शेवटची इच्छा होती या संदर्भात शरद पवार देखील आग्रही आहेत, तरी देखील असा विलिनीकरणाचा मुद्दा का बाजूला राहतोय असा देखील प्रश्न बारामतीकरांच्या मनामध्ये उपस्थित होतोय विक्रांत. आणि आपण बघतोय की आजची जी भेट आहे जी सर्व पवार कुटुंब एकत्रित येणार आहे मोदी बागेमध्ये, या भेटी दरम्यान नेमकी काय काय चर्चा होणार. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांची जी प्रकृती, अस्वस्थता त्यांना जी जाणवत आहे, आता ते त्यांची प्रकृतीत कुठेतरी सुधारणा झालेली आहे आणि त्यांची देखील विचारपूस करण्यासाठी सर्व कुटुंबातील सदस्य देखील त्या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती मिळलेली आहे विक्रांत. बरं जयकुमार, तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पांडुरंग सांडघोर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातले काही तपशील मिळत आहेत का पाहूया. काय नेमकं कशासाठी ही भेट होतीये? भेटीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार उपस्थित राहणार आहेत का? नेमके काय तपशील मिळत आहेत? मुळातच आपण पाहिलं की पवार कुटुंबीय जरी त्यांचं राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने पुढे गेलं असलं तरी त्यांचं कौटुंबिक आणि कुटुंब कायम एकत्रच राहिलेत. वेळोवेळी पवार कुटुंबियांची अजितदादा असतानाही भेट होत होती आणि अजितदादांच्या पश्चात सुद्धा हे कुटुंब एकत्र असल्याचं आपण गेल्या 3 महिन्यात वेळोवेळी बघितलेलं आहे. आता हे कुटुंब एकत्र येण्याची अनेक कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे शरद पवार नुकतेच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांच्या प्रकृती संदर्भात सुद्धा हे सगळं पवार कुटुंबीय बारामतीत प्रचारात असताना पार्थ पवार असतील, सुनेत्रा पवार असतील यांची शरद पवारांची भेट होऊ शकली नव्हती. तर मुळात पवारांची त्या निमित्ताने ही भेट असू शकते. दुसरं कारण आहे की पवारांच्या कुटुंबात आता मंगल कार्य आहे, रेवती सुळेंच्या लग्नाची गडबड चालू आहे, त्या निमित्ताने ही भेट असू शकते. आणि याच्या पलीकडं काही राजकीय चर्चा पण असू शकतात. सर्वात महत्वाचं की अजितदादांच्या नंतर या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे निर्णयाच्या प्रक्रियेत. तर विधान परिषदेच्या निवडणुकीची जी काही घडामोडी चालू आहेत तर राष्ट्रवादीत सुद्धा त्याच्याहून मोठा पेच प्रसंग आहे की नक्की एकच जागा आहे आणि कुणाला उमेदवारी द्यायची. तर मला वाटतं याच्या संदर्भातील विचार विनिमय सुद्धा या बैठकीत होऊ शकतो. याचा निर्णय खरं तर सर्वस्वी सुनेत्रा पवार, पार्थ पवार हेच घेणार आहेत. पण ज्येष्ठत्वाच्या नात्याने शरद पवार सुद्धा तिथं मला वाटतं सल्ला मसलत किंवा मार्गदर्शन करू शकतील. त्याच्यामुळे या बैठक वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला पाहता येईल. कौटुंबिक भेट तर आहेच, पण कौटुंबिक भेटीत राजकारणावरही चर्चा होऊ शकते अशा पद्धतीची एक चर्चा सध्या आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी, वर्तवलेल्या सगळ्या शक्यतांसाठी. आता ही भेट या सगळ्या पर्यायांपैकी नेमकी कशासाठी होतीये हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आज संध्याकाळी ही भेट होणार असल्याचं कळतंय. संपूर्ण पवार कुटुंब हे शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी एकत्र येणार असल्याची माहिती आहे. आता या संपूर्ण पवार कुटुंबियांमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे सुद्धा उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता शक्यता काय काय वर्तवल्या जात आहेत. एक म्हणजे शरद पवारांची प्रकृती ठीक नव्हती, त्यांना काही दिवसांपूर्वीच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट असू शकते. त्या व्यतिरिक्त सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांची लग्नसराई सध्या सुरू आहे, लग्नाची सगळी गडबड सुरू आहे, त्या अनुषंगाने ही भेट असू शकते. या व्यतिरिक्त काही राजकीय विषय आहेत का, राजकीय चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यातली